वृत्तपत्रांमध्ये वाचते आहे की आपण जपानला मागे टाकत 4थ्या नंबरची जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनलोय. पण मला वाटत नाही की जपानमध्ये भर रस्त्यामध्ये कुठली महिला एका बाळाला जन्म घालत असेल. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे घडलंय. महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या बोरमळी ह्या गावी एका महिलेने भर रस्त्यामध्ये एका बाळाला जन्म दिलाय. प्रसूती काळाच्या सुरुवात झाल्यानंतर आरोग्य व्यवस्था न मिळाल्यामुळे दवाखान्यापर्यंत जाताना भर रस्त्यात ह्या माझ्या बहिणीने एका बाळाला जन्म दिला. आणि हे घडलंय जळगाव जिल्ह्यामध्ये, ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत. खरं प्रत्येकाला लाज वाटावी आणि प्रत्येकासाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल की भर रस्त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणीने एका बाळाला जन्म दिला. काय तर फक्त आरोग्य व्यवस्था न मिळाल्यामुळे. वाहिका 102 ची आणि 108 ची रुग्णवाहिका पण त्या क्षेत्रामध्ये मंजूर करून देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी ड्रायव्हर इतर सगळे सुविधा उपलब्ध आहे. आपण ज्यावेळी यासारख्या जो प्रस्तुतीच्या पूर्वी आपण युजली याची पूर्व प्लॅनिंग करतो की अगर प्रस्तुती अपेक्षित 3 ते 4 दिवस नंतर असेल तर आपण आधी त्याला कुठलेही एक प्राथमिक त्यांचे जो म्हणजे परिस्थितीनुसार जेवढी गंभीर आहे, जेवढी सिरियसनेस आहे, अगर ते हाय रिस्क मदर असेल तर त्याला जो आपले शासकीय महाविद्यालय आहे त्याचे रुग्णालयामध्ये दाखल करतो. या त्याच्यापेक्षा कमी असेल तो प्राथमिक आरोग्य केंद्रावर ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण त्याला दाखल करतो. याच्याबद्दल कसं गडबड झाला या काही चुका झाली याच्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन आणि आपले जिल्हा आरोग्य अधिकारीला देण्यात आलेला आहे. त्या महिलांची आरोग्य परिस्थिती, त्यांच्या मुलांची आरोग्य परिस्थिती कशी आहे, रिपोर्टिंग आहे की ते म्हणजे व्यवस्थित आहे, परंतु ते कुठल्याही प्रकारची अडचणीत नसेल त्याची दक्षता घेण्यासाठी मी स्वतः उद्या सकाळी त्या ठिकाणी भेट देणार आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.